हे सर्व आपलं भांड्याचं म्हणजे जे चिनी मातीचे आणि तुम्हाला मातीचे डेरे वगैरे मातीचे भांडी हवे असेल तर हे आपलं गणपती मंदिरचं हे गेट आहे. गणपती मंदिरच्या बरोबर बॅक साईडलाच हे सर्व आपले मातीचे भांडी भेटतात आपल्याला सांगलीमध्ये जर तुम्ही खरेदी करणार असेल तर. गावभाग कुंभार गल्लीत राहतोय आम्ही. गणपती मंदिर पाठीमागे स्वामी समर्थ रोडला आमचे कुंभार दुकान आहेत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय आहे. आमच्या इथं सर्व प्रकारची भांडी भेटतात. जेवणाच्या भांड्यापासून ते पाण्याच्या माठापर्यंत सगळी भांडी भेटतात. जे तुम्हाला म्हणजे पाहिजे, जे उपलब्ध पाहिजे, म्हणजे तुम्हाला वापरता येतील ते सुद्धा भांडे आमच्याकडे आहेत. जेवणाची भांडी आहेत, दह्याची भांडी आहेत, पाण्याची माठ आहेत. गरिबांचा जो फ्रीज म्हणला जातो तो आमच्याकडे आहे. आताच लहान फ्रीज मधलं पाणी लहान मुलांना बाधतंय, तर माठातलं हे नैसर्गिकरित्या पाणी थंड होतंय. हा माठ 200 ते 250 पर्यंत आहे. हा 300 ते 350 पर्यंत आहे. हा घेतला तर 600-500 पर्यंत आहे. तो 500-450 पर्यंत बसतोय. हा 350-400 पर्यंत बसतोय. जसं घेईल तसं. जसं घेईल तसं. विदाउट चावी विदाउट चावी. ओके. तर भरपूर असे व्हरायटी भरपूर आहेत. कलरचे आहेत, साधे आहेत, गोलमध्ये आहेत. चला तर मंडळी, तुम्हाला जर असेच माठ हवे असेल तर आपल्या गणपती मंदिरच्या बॅक साईडला ही तुम्हाला सर्व असे माठ भेटतील होलसेल रिटेल मध्ये. तर नक्की इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. होलसेल मध्ये ना? होलसेल रिटेल दोन्ही आमच्या. क्वांटिटी ज्यादा पाहिजे असेल तर? क्वांटिटी ज्यादा असेल तुम्हाला होलसेल मध्ये भेटणार ना? हो, होलसेल मध्ये भेटणार. ओके. जर तुमचं शॉप वगैरे असेल हवे असेल तर ते सुद्धा यांच्या होलसेल मध्ये भेटणार. होलसेल रेट मध्ये भेटून जाईल. तर स्क्रीनवर नंबर आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथे पण तुम्हाला नंबर तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला खरेदी करण्यासाठी असे डेरे माठ वगैरे किंवा युनिक व्हरायटी तुम्हाला सर्व प्रकारचे असे हवे असेल तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा. आमच्याकडे सर्व प्रकारचे माठाचे रिटेल व होलसेल सुद्धा मिळतील. म्हणजे जास्त आपल्याला पाहिजे असेल तर होलसेल जास्त होलसेल पण मिळतील, रिटेल मिळतील. मातीची भांडी, स्वयंपाकाची भांडी, दह्याची भांडी, चहाचा कप, ग्लास, परत शोच्या वस्तू, सगळ्या अशा वस्तू मिळतील. बाटली, जग, जार अशा ह्या प्रकारच्या सगळ्या वस्तू मिळतील. सगळ्या वस्तू इथं भेटतात. कोल्हापुरी साधा काळा माठ आहे, लाल माठ आहे, कुठलाही माठ घेतला तर रिटेल मध्ये कमी करून देऊ शकतो आम्ही. रिटेल मध्ये कमी करून कमी देऊ शकतो. तर आता समजा मला हे कलर मध्ये रंगीत मध्ये माठ घ्यायचं असेल तर कितीला बसेल? हा 550-600चा माठ आहे. तुम्हाला मी 450 देणार कमी करून. 550. त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये कमी जास्त होत आहे. लहान मोठी साईज आहे. ह्यापेक्षा मोठी साईज आहे 850ची आहे, 750ची आहे, 550ची आहे, 450ची आहे. 450ची आहे ते तुम्हाला लास्ट 350 पर्यंत बसेल. घेईल तसं. घेईल तसं येत आहे. परत पूजेसाठी ग्रहवास हा पण माठ बडवून केलेला माठ आहे. बडवून म्हणजे हाताने. कोल्हापुरी माठ आहे, गुजरातचा माठ बडवून साईड मध्ये माठ केलेला आहे. पण हा माठ पण चांगला आहे. तोंड लहान असल्या कारण थोडस त्याला नळ लावून विकायला चालतंय. ते पाणी थंड होते. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज वाईज सगळ्यामध्ये रिटेल मध्ये पण देतो, होलसेल मध्ये पण देतो. हा काळा माठ कोल्हापुरी कोकणातला आहे. कोल्हापुरी कोकणातला आहे. पाजरलेला मातीचा माल आहे. पाजरून थंड होणार एकदम, म्हणजे त्यासाठी हे चालतंय माठ. हे काळा माठ आहे. त्यात पाणी जास्त गार जास्त होते आणि ह्याला नळ बी चालते. नको असेल तर बिनळाचा पण देतो. विदाउट बिनळाचे पण देतो. असा बिनळाचा येतोय आणि बरं पडतं. जास्त पाजरून थंड चवीला पाणी लागणारा हा देशी माठ असल्या कारण ह्यात भरपूर पाणी थंड होतं. मग ह्यामध्ये पण साईज वाईज भेटते? हा साईज आहेत की. आता 3 साईज आहेत. लहान आहे, ह्याच्यापेक्षा लहान हा, त्याच्यापेक्षा मोठा तो आला. म्हणजे ह्यामध्ये सुद्धा कलर आहे? कलर आहेत 3. पाजरून केलेला कलर आहेत. कलर आहेत. म्हणजे ह्यामध्येच आपलं ब्लॅक आहे. ब्लॅक आहे, त्यात लाल आला. अशा प्रकारचे सगळे माठ वेगवेगळ्या प्रकारचे, विविध प्रकारचे. हा माठ जर घ्यायचं म्हटलं तर कितीला बसेल आपल्याला? हा तुम्हाला मी फायनल 300 मध्ये देतो. 400 सांगतो, 300 मध्ये देतो. तो मावशी 60. असे वेगवेगळे डिझाईन आहे. पण आकार सर हंडा आकार आहे. आता ह्या माठाचा आकार आला की हंडा आकार आला ह्या माठाचा. मस्तच. ह्याची प्राइस काय असेल? ह्याचे पैसे 600 रुपये आहे. 600 रुपये आहे. आम्ही फायनल 500 पर्यंत देऊ. तरी अंदाजे किती लिटर पाणी बसले? त्यात बसते 21 लिटर बसते. एक बाटली पालटी घालून ठेवली तरी सुद्धा चालते त्याला. फिल्टरचे पाण्याचे. त्यामध्येच हे पण आहे ना? हे हाय असे लहान आहेत. ह्याच्यात त्यापेक्षा मोठा आहे, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा.
असे हे 4-5 प्रकारचे हे मातीच्या बिगर कलरचे मध्ये आहेत. आणि कलरचे म्हटलं तर ह्यात हे कलर वेगळे आले. त्यामध्ये पण कलर वेगवेगळे पाहायला भेटणार. कलरचे बघा त्यामध्ये फिल्टर टाईप पण आहे. युनिक काय हे बघा हे आता नवीन डिझाईन आहे. फिल्टर टाईप आहे. फिल्टरचं कॅन्डलचं भांड बसवलं तरी सुद्धा चालेल त्याला. चालेल. हा, हे काढायचं झाकण हा. वरचं भांड बसवून दिलं तरी चालतंय. मस्त. पिगी बँक आहे, तुळशी कट्टा आहे, बाटली आहे, जग आहे, जार आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, बरण्या आहेत, युनिक मातीच्या व्हरायटीचे तुमच्याकडे भरपूर व्हरायटी. व्हरायटी. गाय वासरू आहे, चिनी मातीच्या बरण्या आहेत. हे 12 महिने स्टॉल 12 महिने आहे स्टॉल आमचा. ते स्टॉल कुठं आला आपला? हा गणपती मंदिरच्या पाठीमागे. हा गणपती हा मंदिर आहे ना? गणपती मंदिरच्या पाठीमागे हा 5वा नंबर गाळा आहे आमचा. 5 नंबर. 5 स्वामी नंबर समर्थ गाळ्यामध्ये 5 नंबर गाळामध्ये रोड आहे. या भाभी तर मंडळी बघू शकता उसमें आता देऊ? उन्हाळा चालू झाले आहे. उन्हाळ्यात आपल्याला माठांची गरज आहे, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे असे माठ पाहायला भेटणार आहेत. ये देखो डिझाईन सुद्धा बघू शकता माठ मध्ये आलेले आहेत. फिल्टर मध्ये गुगलचे, आपले फेसबुकचे, युट्यूबचे, व्हॉट्सअपचे असे नवीन नवीन व्हरायटी आपल्याला डेऱ्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि आता उन्हाळा चालू झाले असल्यामुळे खूप छान आता हे मातीची भांडी सुद्धा बघू शकताय. यामध्ये सुद्धा आपल्याला साईज वाईज भेटणार आहेत. असे छोटे डेरे पहिला जुन्या काळात लोणचं वगैरे भरून ठेवायचे. हा लोणचं चटणी वगैरे ठेवायचे. आणि ते फिल्टरचं आहे ना? फिल्टर आहे ना ते? होय काय? मातीची पाण्याची बाटली बघू शकता. पाणी राहते. मस्त असे व्हरायटी बघू शकता. लहान मध्ये युनिक व्हरायटी असे डेऱ्यामध्ये पण असे अनेक वस्तू आपले मातीचे पाहायला भेटणार आहेत. थंड पाण्याचा मग हे कितीला आहे? थंड पाण्याचा मग सुद्धा बघू शकताय. मस्त असं पाणी गार राहण्यासाठी दुकान वगैरे असले की तुमचं तेवढंच. ग्लास पण आहे त्यात. असे छोटे छोटे डेरे पण आहेत. चूल आहे. ते घरात शो पीस. दिवा लावायचा का? दिवा येतो. हे दिवे आहेत. मातीचे दिवे. हे असा दिवा. आत दिवा लावायचा आणि वरती ठेवायचं काय? म्हणजे विजत नाही. हे सगळे असे दिवेचे युनिक व्हरायटी आहेत. कासव पण बघू शकता. हे सर्व आपल्याला मातीचे भेटणार आहेत तयार केलेले. गणपती सुद्धा बघू शकता मातीचे. मनी प्लांट सुद्धा बघू शकता मातीचे असे आपल्याला भेटणार आहेत. तर जय गणेश यांचं शॉप आहे. यांच्या शॉपमध्ये बघितलं आपण खूप छान छान वस्तू तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे सर्व आपलं भांड्याचं म्हणजे जे चिनी मातीचे आणि तुम्हाला मातीचे डेरे वगैरे मातीचे भांडे हवे असेल तर हे आपलं गणपती मंदिरचं हे गेट आहे. गणपती मंदिरच्या बरोबर बॅक साईडलाच हे सर्व आपले मातीचे भांडे भेटतात आपल्याला. सांगलीमध्ये जर तुम्ही खरेदी करणार असेल तर. आणि सर्व होलसेलमध्ये तुम्हाला इथं भेटणार आहे. होलसेल रिटेल तुम्ही जसे घेईल तसे. आणि इथं सर्व तुम्हाला पाण्याचे डेरे नसून अनेक व्हरायटी तुम्हाला सजावटीचे वस्तू आहेत. तुम्हाला रेग्युलर वापरण्यात वस्तू आहेत. चूल, माती, फिल्टरचे असे बघू शकता. शोपीस असे सर्व व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत आणि खरेदी करायला भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जर आता उन्हाळ्याचा सीझन आहे आणि असे थंड पाण्याचे माठ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या गणपती मंदिराच्या बॅक साईडला हे सर्व गाळे आहेत. तिथं तुम्ही खरेदी करू शकताय.